नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं अग्रवन. सध्या बाजारात तुरीला हमीभावापेक्षा कमी दर मिळतोय. बाजारात तुरीची आवक वाढल्यानंतर दरावर आणखीन दबाव येण्याची शक्यता आहे. परंतु यंदा तुरीला हमीभावाचा आधार असणार आहे, कारण सरकारनं संपूर्ण तूर खरेदीचं आश्वासन दिलं आहे. तर बाजारामधली तुरीची आवक कमी झाल्यानंतर तुरीचा बाजारात चांगली सुधारणा होऊ शकते. आवक एकदम कमी झाल्यानंतर तुरीचा बाजार 8,500 ते 9,000 रुपयांच्या दरम्यान देखील पोहोचू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. थोडक्यात काय तर यंदा तुरीला किमान हमीभावाचा आधार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग टाळून सरकारला किमान तूर विक्रीचं नियोजन करावं, जेणेकरून किमान हमीभाव तरी पदरामध्ये पडेल. आणि जे शेतकरी थांबू शकतात त्यांनी चांगल्या दरवाढीच्या अपेक्षेने थांबायला यंदा हरकत नाही, असं देखील आवाहन अभ्यासकांनी केलं आहे. परंतु हे करताना बाजारामधल्या बदलत्या परिस्थितीचा देखील दरावरती परिणाम होऊ शकतो, हे देखील लक्षात ठेवावं, असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता यंदा देशामध्ये तुरीची लागवड जवळपास 14% वाढली होती. त्यामुळे साहजिकच यंदा गेल्या वर्षीपेक्षा उत्पादन वाढणार आहे. सरकारनं पहिल्या अंदाजात यंदा 35 लाख टनांवर उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. परंतु सरकार कदाचित दुसऱ्या अंदाजामध्ये उत्पादन 38 ते 39 लाख टनांच्या दरम्यान होईल असा अंदाज व्यक्त करू शकतं, असं देखील सांगितलं जात आहे. आता गेल्या वर्षीपेक्षा उत्पादन वाढणार हे जवळपास निश्चित आहे. त्यातल्या त्यात 2024मध्ये तुरीची आयात जवळपास 12 लाख टन झाली होती, म्हणजेच आयातीनं देखील विक्रम केला होता. त्यामुळे साहजिकच बाजारामध्ये अशी चर्चा आहे की यंदा उत्पादन वाढणार आहे, आयात देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळं यंदा तुरीचे भाव कमीच राहतात की काय, आणि सध्याची परिस्थिती तशीच आहे. कारण यंदा तुरीला सरकारनं 7,550 रुपये हमीभाव जाहीर केला आणि बाजारामध्ये तुरीला 7,000 ते 7,300 रुपयांच्या दरम्यानच भाव मिळतोय. कमी गुणवत्तेची तूर यापेक्षा कमी दरात विकली जाते. आता पुढच्या काळात 2-3 आठवड्यानंतर बाजारामध्ये तुरीची आवक वाढणार आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही बाजारांमध्ये नवी तूर दाखल होते. आता सरकारनं पहिला अंदाज 35 लाख टनांचा दिला आणि उत्पादन यंदाही कमीच राहणार याच्या नावाखाली सरकारनं तूर आयातीला 1 वर्षाची मुदतवाढ दिली. म्हणजे पुढचे 1 वर्षभर देशात कोणत्याही शुल्काविना, कोणत्याही कोट्याविना तूर आयात होणार आहे. गेल्या वर्षीचा म्हणजे 2024 मधला आयातीचा आकडा पाहिला तर 2025 मध्ये देखील तुरीची आयात चांगली राहील असं सांगितलं जात आहे. परंतु आपण जर गेल्या वर्षीचा एकूणच अंदाज पाहिला, म्हणजे गेल्या वर्षीचं उत्पादन आणि वापर पाहिलं, तर नव्या हंगामात म्हणजेच आता नव्या हंगामामध्ये तुरीचा शिल्लक स्टॉक खूपच कमी आहे. त्यामुळे साहजिकच तुरीला यंदा मागणी चांगली आहे. याचाच आधार सध्या बाजाराला दिसून येतोय. म्हणजेच एवढ्या मोठ्या प्रमाणात आयात होऊन देखील सध्या तुरीचा बाजार हमीभावापेक्षा मोठ्या प्रमाणात पडलेला नाहीये. सध्या बाजारामध्ये ओलावा चांगला असलेला आणि चांगल्या गुणवत्तेच्या तुरीचा भाव 7,000 ते 7,300 रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय. आता जेव्हा तुरीची आवक वाढेल त्या काळामध्ये तुरीच्या बाजारावर आणखीन काहीसा दबाव वाढू शकतो. सरासरी भाव आपल्याला 7,000 रुपयांच्या दरम्यान देखील दिसू शकतो. काही वेळेला भाव म्हणजेच कमी गुणवत्ता असलेला तुरीचा भाव आपल्याला यापेक्षा देखील कमी दिसेल. परंतु शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग न करता सरकारला किमान विक्रीचं नियोजन करावं. सरकारनं यंदा संपूर्ण तूर खरेदीचं आश्वासन दिलं आहे. सरकारनं देशाला कडधान्यामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी संपूर्ण तूर खरेदीचं ठरवलेलं आहे. त्यासाठी राज्यामध्ये नाव नोंदणीला सुरुवात झाली आहे. आता ज्या शेतकऱ्यांना पुढच्या महिन्या-दीड महिन्यामध्ये तूर विकायची आहे त्या शेतकऱ्यांनी किमान सरकारला हमीभावानं तूर घालावी. म्हणजेच किमान शेतकऱ्यांना 7,550 रुपये दर मिळेल. आणि जे शेतकरी थांबू शकतात त्या शेतकऱ्यांनी किमान बाजारातील आवक कमी होईपर्यंत थांबावं. या परिस्थितीमध्ये तुरीचा बाजार सुरुवातीला आपल्याला हमीभावाच्या पुढे जाताना दिसेल. त्यानंतर बाजार 8,000 रुपयाचा टप्पा पार करून जेव्हा बाजारातील आवक कमी होईल त्या परिस्थितीमध्ये बाजार 8,500 ते 9,000 रुपयांच्या दरम्यान देखील पोहोचू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. थोडक्यात काय तर यंदा तुरीची आवक वाढल्यानंतर खुल्या बाजारामध्ये दर जरी कमी झाले तरी शेतकऱ्यांना एक हमीभावाचा पर्याय असेल. म्हणजे जे शेतकरी थांबू शकत नाही ते किमान हमीभावानं आपला माल विकू शकतात आणि शेतकऱ्यांनी किमान यंदा हमीभावानं तरी माल विकावा, असं आवाहन अभ्यासकांनी केलं आहे. हमीभावानं माल जर विकला तर शेतकऱ्यांना किमान 7,550 रुपये हमीभाव मिळेल. आणि जे शेतकरी थांबू शकतात त्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने यंदा थांबायला हरकत नाही. परंतु बाजारामधल्या परिस्थितीकडं, घडामोडींकडे लक्ष ठेवून असावं. तसंच बाजारामध्ये एकदा आपला अपेक्षित असा दर दिसला तर शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्यानं माल विकायला हरकत नाही. परंतु बाजारामध्ये लक्ष ठेवून असावं. बाजारामधल्या बदलत्या परिस्थितीचा देखील दरावरती परिणाम होऊ शकतो, हे देखील लक्ष ठेवावं आणि त्यानुसार आपलं विक्रीचं नियोजन करावं, असं आवाहन देखील अभ्यासकांनी केलं आहे. आता एकूणच आपल्या जवळच्या बाजारांमध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळतो, आपल्या भागामध्ये उत्पादन यंदा कसं आहे, गेल्या वर्षीपेक्षा उत्पादन वाढलं का तेवढंच आहे किंवा घटलं, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या अग्रवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.